बुलढाणा अर्बनच्या लॉकरमधून 2.5 कोटींचे दागिने लंपास, बँक कर्मचाऱ्यांसह चौघांना बेड्या। पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरात असलेल्या नामांकित बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेतून ग्राहकांच्या लॉकरवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। बँकेच्याच एका विश्वासू कर्मचाऱ्याने इतर साथीदारांच्या मदतीने तब्बल 2,50,00,000 रुपयांचे सोने आणि रोकड चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी मुख्य सूत्रधार कर्मचाऱ्यासह एकूण 4 जणांना अटक केली असून शहरात एकच खळबळ उडाली आहे। बँकेचाच कर्मचाऱ्याचा मास्टरमाइंड गेम मिळालेल्या माहितीनुसार बालासाहेब तुपारे राहणार अहिल्यानगर गुगडे कॉलनी हा गेल्या 7 ते 8 वर्षांपासून बुलढाणा अर्बनमध्ये नियर ऑफिसर म्हणून कार्यरत होता। त्याच्याकडे प्रामुख्याने कर्ज वसुलीचे काम होते। मात्र लॉकर विभागाचे कामकाज पाहणारी महिला कर्मचारी सुट्टीवर असल्याने तात्पुरती जबाबदारी तुपारेकडे सोपवण्यात आली होती। विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने बँकेच्या तिजोरीवरचा डल्ला मारण्याचा कट रचला असा घडलेला चोरीचा थरार होता। बँकेच्या व्यवस्थापिका सविता निलेश राठी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही घटना मार्च महिन्यात घडली। तुपारेने त्यांचा साथीदार अजय पाटील याला 130 क्रमांकाचा लॉकर मिळवून देण्यासाठी बँकेकडे विनंती केली होती। ज्यावेळी व्यवस्थापिका जेवणासाठी बाहेर गेल्या होत्या त्या संधीचा फायदा घेत तुपारे यांनी मास्टर की हस्तगत केली। तो अजय पाटील याला घेऊन लॉकर रूम मध्ये शिरला। तेथे त्याने 130 नंबरच्या लॉकर ऐवजी लॉकर क्रमांक 120 आणि 188 उघडले। लॉकर क्रमांक 188 मधून 30 तोळे सोने आणि लॉकर क्रमांक 120 मधून इतर मौल्यवान दागिने व रोकड असा एकूण 2.5 कोटींचा व्यवहार त्यांनी लंपास केलाय। सीसीटीव्ही फुटेजमुळे फुटले बंड, लॉकरमधील दागिने गायब झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर बँकेत एकच गोंधळ उडाला। तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासणीत करण्यात आली। यामध्ये कर्मचारी बालासाहेब तुपारे हा संशयास्पद हालचाली करताना अनधिकृतपणे लॉकर उघडताना स्पष्टपणे दिसला। या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि चौघांना अटक केली आहे। पोलीस कोठडीत रवानगी डेक्कन पोलिसांनी या प्रकरणात यामध्ये बालासाहेब तुपारे बँक कर्मचारी व मुख्य आरोपी, अजय पाटील खातेधारक व लॉकरधारक, अविनाश संजय चव्हाण, मालोजी उत्तम भोसले या आरोपींना संगमताने हा गुन्हा केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पोलिसांनी त्यांच्यावर फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल केला असून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे। सूर्या मराठी न्यूज, ब्युरो, पुणे।